की ऑलरेडी पाऊस सारखा येतोय जातोय, त्यामुळे टेंडर बिंडर सगळे तयार आहेत. आम्ही काम सुरू करू, कारण ह्या आठवड्यात सुद्धा पाऊस दाखवतो हवामान खात्याने. आणि मग ते केलं काम तर ते इतकं, एखादा रस्ता तयार करावा इतकं चांगलं काम नसतं, कटेबद्ध नसतं. पावसाने ते पुन्हा उघडू शकतो, पण त्यांनी प्रॉमिस केलं की नोव्हेंबर एंड पर्यंत हे आम्ही करू शकतो. दुसरा विषय जो आहे तो प्रामुख्याने ट्रॅफिकचा आहे, फेरीवाल्यांचा आहे. फेरीवाले हे नसत आहेत. महानगरपालिकेने फेरीवाला आराखडा करायला पाहिजे, फायनल केला नाही. लोकांना चालायला फुटपाथ नाही आहे, फुटपाथच्या खाली फेरीवाला बसतोय, गाड्या पार्किंगला जागा नाही. तर पुढच्या आठवड्यामध्ये प्रामुख्याने पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका कंबाईन बैठक लावायला सांगितले. त्याच्यामध्ये ट्रॅफिक वॉर्डर वाढवण्याचा फायदा आहे का, सिग्नल्स मध्ये कायमस्वरूपी बदल करता येईल का, तोपर्यंत काही लगेचचे विषय आहेत का, असं आज इन्व्हॉल्व बैठकीमध्ये माझा प्रयत्न असा होता की लगेच आणि खूप वर्ष 2 वर्षानंतर अशा दोन्हीवर चर्चा करावी. वर्ष 2 वर्षानंतर जे आहे त्याची स्टेज काय आहे, टेक्निकल सँक्शन मिळालंय का, टेंडर निघाले का, पैशाचं काय करणार आहात. तर लगेचच्या विषयामध्ये ट्रॅफिक परिस्थिती घडते, दोन माझे विषय होते. आरोग्य हा एक विषय होता की 15व्या वित्त आयोगात आलेल्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी छोटी क्लिनिक केलं म्हणतो आपला दवाखाना ती वाढवली पाहिजे वगैरे विषयांवर चर्चा झाली. लॉंग टर्म मध्ये मामा स्टेटचं पाणी मिळालं, पण त्या पाणी जे रॉ असतं ते पिण्याबल पिण्याला योग्य करण्यासाठीची प्रक्रिया व्हायला त्यांना 6 महिने तरी लागणार. साधारणतः 1 एप्रिल नंतर अशी स्टेज येण्याचं आहे. ते पाणी लोकांना पिण्यासाठी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण होईल. मग इंद्रा